नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पण माझ्यासारखाच विचार करताय का? व्यवसाय तर करायचा आहे, दर महिन्याला पैसे तर कमवायचे, पण व्यवसायाची सुरुवात कुठून करायची? घर बसल्या पैसे कसे कमवायचे आणि त्या व्यवसायाच्या सुरुवातीपासून तो व्यवसाय वाढवेतोपर्यंत काय काय करावं लागतं, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी येते. नमस्कार, मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, तुम्हाला आजपासून ज्या शंका असतील ना, त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण ना एक छान सिरीज चालू करतो, ज्यामध्ये तुम्हाला घर बसल्या करायचे व्यवसाय आणि त्याला पहिल्या स्टेपपासून तुमचा व्यवसाय वाढेतोपर्यंत जे काही लागतं ना, त्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर आज ना पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान माहिती देते की आपल्याला घर बसल्या एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यातून पैसे कमवायचे, तर ते कसे कमवायचे. तर व्यवसाय करायला पहिल्यांदा लागतं ना ते भांडवल. आणि आपली महिलांची हीच अडचण असते की आपण भांडवल गुंतवायला विचार करतो की हे भांडवल एवढं गुंतवलं तर व्यवसाय चांगला चालेल का, नाही चालला तर काय करायचं, आणि जर चालला तर मनुष्यबळाचं काय. मग तुम्ही घर बसल्या कोणताही व्यवसाय करा, अगदी घरगुती व्यवसायामध्ये जे प्रकार येतात ना, ते सगळे प्रकार रोज आपण एका व्हिडिओमार्फत ऐकणार आहोत आणि त्यामधून तुम्ही तुमचं काम पण चालू करणार आहात. तर पहिलं म्हणजे मी जे करते ना, ते तुम्हाला तर सांगणारच आहे. यूट्यूब चॅनल चालू कसं करायचं, म्हणजे सुरुवातीपासून ते चॅनल इम्प्रूव्ह होईतोपर्यंत काय काय करावं लागतं. पण हो, ते आज या व्हिडिओमध्ये नाही, तर आज ना पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वाची आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळेल ना, त्याचं मुख्य साधन काय आहे, म्हणजे अगदी भांडवल, किंमत, तुमचा फायदा, लागणारं मनुष्यबळ आणि तुम्हाला लागणारा सेटअप, या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर ना आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती कापड व्यवसायाची. महिलांनो, आपल्याला प्रत्येकीला असं वाटतं की आपण काहीतरी करावं, आणि जेव्हा आपण करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला सुरुवातीला असतं भांडवल, आणि भांडवल गुंतवताना लागतो ना, तो म्हणजे विश्वास, आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच आपण एखादा व्यवसाय करू शकतो. तर कापड व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल, मग त्यामध्ये लहान मुलांचे कपडे असतील, साडी असेल, ड्रेस असतील किंवा अन्य काही कपड्याचे प्रकार असतील. आता ते तुम्हाला विकायचे तर आहेत, बरोबर ना? हां, पण तुम्हाला गिराईक कुठून येणार? जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादा गाळा बघितला, तो गाळा तुम्ही भाड्याने घेतला, तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला कपाट तयार करणं, माल भरणं, साहित्य आणणं, त्यानंतर मनुष्यबळ आणि त्यानंतर गाळ्याचं भाडं, नंतर येणारं लाईट बिल, हे सगळे खर्च पदरमोड करून करावे लागतात, बरोबर ना? चूक नाही, तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही. हे तुम्ही काहीही न करता, तुमच्या आजूबाजूचं परिसरातलं गिराईकाच्या मागं न लागता, माझं दुकान आहे, खरेदी कर, माझ्याकडून काहीतरी घेऊन बघ, खूप छान आहे, मी चांगली क्वालिटी देते, हे तुम्हाला काहीही एक्सप्लेन न करता कापड व्यवसायच तुम्ही ऑनलाईन चालू करू शकता. माहिती आहे तुम्हाला कसा करायचा? दुसऱ्यांची रील बघताना, दुसऱ्यांचे लाईव्ह बघता, दुसऱ्यांचे व्हिडिओज बघता, चला मग स्वतःचा व्यवसाय चालू करा. कराल? चल मग लगेच सांगते तुम्हाला. तर काय करायचं, कुठलाही एखादा कपड्याचा प्रकार निवडा. जसं की लहान मुलांचे कपडे आहेत, पुरुषांचे कपडे आहेत, मुलांचे वेगळे, मुलींचे वेगळे, साडी, ड्रेस, यामध्ये जो हवा आहे ना तुम्हाला, तो एकदा शांत डोक्याने विचार करून अगदी पहिल्यांदा ठरवा की तुम्हाला कुठला प्रकार निवडायचा आहे, बरोबर? पहिली स्टेप झाली ना की त्यानंतर तुम्हाला गरज लागणार आहे ती भांडवलाची. तर भांडवल अगदी कमीत कमी गुंतवायचं. मग कमीत कमी भांडवल म्हणजे काय? तर आपल्याला होलसेल रेटमध्ये कपडे मिळाले पाहिजेत, बरोबर? तर ते कुठं मिळवायचे, याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, बरं का? आता दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्हाला गाळा घ्यायची काहीच गरज नाही. हां, वर्क फ्रॉम होम तुम्ही घरी बसूनच करणार आहात ना, तर सुरुवातीला अगदी कमी प्रमाणामध्ये घरच्या घरीच तुम्ही स्टॉक करून ठेवा. म्हणजे एक 12चा सेट, 15चा सेट, म्हणजे डझन, 2 डझन, 5 डझन, जेवढी तुमची गुंतवण्याची कपॅसिटी असेल ना, तेवढेच कपडे मागवून घ्या. झालं? आता ही पहिली स्टेप झाली की तुम्ही घरामध्ये स्टॉक मागवताय. आता त्यासाठी आपल्याला कमीत कमी भांडवल लागणार आहे, म्हणजे अगदी सुरुवातीला ट्रकनी माल उतरवायची अजिबात गरज नाही.
तुम्हाला बॉक्सनी हवा ना तर अगदी बॉक्सनी माल घ्या. आता तो माल कुठे घ्याल सांगणार आहे ना, तोपर्यंत अजून एक विचार करूया की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जेव्हा बाहेर तुम्ही गाळा घ्याल त्यावेळेला तुम्हाला लाईट बिल द्यावं लागेल आहे, गाळ्याचं भाडं आहे आणि फर्निचर आहे. तर जोपर्यंत व्यवसायामध्ये तुमचा चांगला जम बसत नाही, चांगलं गिराईक येत नाही आणि 2 पैसे मिळत नाही, तोपर्यंत हे काहीही करायचं नाही. आणि जशी तुमची वेळ असेल ना त्याच वेळेमध्ये तुम्ही हा व्यवसाय करायचा. तर तुम्ही कमीत कमी भांडवलामध्ये स्टॉक आणल्यानंतर घरामधून आपल्याच मोबाईलवरती एक काही ॲप्स आहेत, जसं की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि यूट्यूब आहे. या 3ही माध्यमातून लाईव्ह सुरू करायचं. जर का तुम्हाला लाईव्ह घेता येत नसेल, कसं करायचं, जर का माहिती हवी असेल ना तर मला कमेंट करा. मग एक व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवूया की लाईव्ह कसं घ्यायचं, लाईव्ह घेताना काय काय अडचणी येतात आणि त्या येऊ नये म्हणून काय करायचं. महत्त्वाची गोष्ट असते की तुमचा कॅमेरासमोरचा कॉन्फिडन्स तो वाढवायचा. तोही वाढवून देते, चालेल ना? डन. तर तुम्ही मैत्रिणी आजपासून व्यवसायाला सुरुवात करणार आहात. खऱ्या अर्थानं ही दिवाळी तुम्ही स्वावलंबनाची चालू करणार आहात. आता दिवाळी तर झाली, पण दिवाळीनंतर येणारं नवीन वर्ष जे आहे ना त्या नवीन वर्षाची तयारी तुम्हाला आत्तापासूनच करायची. म्हणजे नवीन वर्षामध्ये तुमची स्वतःची जागा घेऊन, स्वतःचा गाळा घेऊन तुमचा व्यवसाय उभा असेल दिमाखात सांगते. तर आता याच्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची तर माल मागवायचे. तुम्हाला कुठलीही गोष्ट मागवायची असू देत आणि कुठूनही अख्ख्या भारतातून तुम्हाला कुठलीही गोष्ट कुरिअरनी येते हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी न जाता, क्वालिटी न बघता जर तुम्हाला घरपोच माल मिळाला आणि त्याची सोय झाली तर, आणि मी कुठल्याही ब्रँडची जाहिरात करणार नाही, करतही नाही आहे, तर मग याची तुम्हाला माहिती पहिला सोर्स आहे गुगल. गुगलवरती तुम्हाला सगळी माहिती मिळेल. होलसेल साड्या कुठे मिळतील फक्त सर्च करा. बाकी तुम्ही इतर सर्च करता ना तसंच, तर तुम्हाला खूप ऑप्शन येतील. आणि त्याहीपेक्षा एखादी जर का तुम्ही साडी विकत घेतली असेल ना तर त्या साडीबरोबर जे पॅम्पलेट येतं आणि ज्याच्यावरती त्याचा ब्रँड लिहिलेला असतो त्या ब्रँडचा, त्या पॅम्पलेटचा एक फोटो काढायचा आणि तो फोटो ChatGPTवर टाकायचा. आणि ChatGPTवरून सगळी माहिती, फक्त तिथं विचारायचं की याचे होलसेल डिस्ट्रीब्युटर कोण आहे, प्रोडक्ट कुठं तयार होतं आणि मला हे कुठं मिळेल. तुम्हाला ना अख्ख्या भारतातली माहिती येते. अगदी तुमच्या जवळपासपासून पूर्ण भारतामध्ये जिथं जिथं तो ब्रँड विकला जातो ना त्याची सगळी माहिती ChatGPTवरती येते. मग ती माहिती घ्यायची, तिथले कॉन्टॅक्ट नंबर जे जवळचे वाटतील, सोपे वाटतील तिथं कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि माल मागवा. म्हणजे जी साडी तुम्ही आत्ता अंगावरती नेसलेली आहे किंवा जी तुमच्या हातामध्ये तुम्ही 1000-1500ला घेतलेली आहे त्या साडीची होलसेल किंमत आणि ती साडी तुम्हाला विक्रीसाठी कितीला मिळेल हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता उरला प्रश्न की तुम्हाला गाळा तर घ्यायचा नाही आहे. गाळा नाही आहे म्हणजे लाईट बिल नाही, सरळच आहे, भाडं वाचलं. आणि जर का हे सगळं वाचलं असेल तर घरामधून तुम्ही लाईव्ह घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त हातामध्ये मोबाईल आणि नेटवर्क या 2 गोष्टींची गरज आहे. आणि दुपारी 2 ते 4 या वेळात बऱ्यापैकी महिला रिकाम्या असतात. 2 ते 4 अगदी ऑफिसला जाणारी महिला असेल ना तरी तिचा लंच ब्रेक होतो 2 वाजता. मग 2 वाजता जेव्हा ती मोबाईल बघायला लागते ना त्यावेळेला तुमचं लाईव्ह दिसेल आणि त्यातून तुम्हाला ऑर्डर येतील. आणि अजून एकदा सांगते की जोपर्यंत चांगल्या ऑर्डर येत नाहीत, जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कमीत कमी खर्च करायचा आणि जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा. काय कशी वाटली आयडिया? म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला ही माहिती कुठून मिळवायची. गुगल आणि ChatGPT या 2 गोष्टींवरती मिळेल. आता या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला काही शंका असतील ना तर त्या मला कमेंटमध्ये सांगा. मग मी तुम्हाला ना त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करते. आणि हा व्यवसाय वाढवायचा कसा, लाईव्ह घ्यायचं कसं हे पण माहिती हवी आहे ना. चला पटापट कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि ज्या मैत्रिणींना तुम्हाला सोबत घेऊन काम करायचं आहे ना त्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे मग त्या पण तुम्हाला मदत करतील आणि तुमच्यासोबत काम करतील. ऑनलाईन व्यवसाय करणं अगदीच सोपं नाही आहे, पण तितकंसं अवघड पण नाही आहे. त्यामध्ये ज्या अडचणी येतात ना त्याचा खूप मी अभ्यास केला आहे, विचार केला आहे आणि त्यातूनच तुमच्या त्याही प्रश्नांची उत्तरं देणार आहे बरं का. कारण सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन व्यवसाय करताना आपल्याला भीती असते ती ऑनलाईन फ्रॉड.
तर ते होऊ नये ना, नाहीच होणार. कसं नाही होणार? पुढचा व्हिडिओ पाहत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला नक्की मिळेल. तोपर्यंत दमयंतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.